गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण अयोध्येला आलोत. अयोध्याच्या 1 किलोमीटर अंतरावर आपण स्टे केला. सकाळी आलोय, आराम वगैरे केला. आता फ्रेश होऊन आपण अयोध्येला चाललोय. चला मग अयोध्या बघू. सगळा अयोध्या, हनुमानगडी, कनक भवन, सगळे मंदिर इकडचे एक्सप्लोर करू आपण आज. आता रिक्षा गेले, ते रिक्षा बाहेर एकदम इथून चाललोय आपण आता राम मंदिरात. गोव्याला फुल गर्दी आहे एकदम. अख्खा रोड भरलेला आहे. गर्दी बघू शकता. पोहोचले हनुमानगडीच्या इकडं. तर आपण हनुमानगडीचं दर्शन घेऊ, मग राम मंदिराचं दर्शन घेऊ. गर्दी आज पण भरपूर 26 जानेवारीची. तर मग दर्शन घेऊया आपण. खूप गर्दी आहे भावानं. पूर्ण अशी एकदम क्राऊड भरलेला आहे. लाईन लागली आहेत भरपूर, पण भारी वाटतं असा. आता आपले हनुमानगडचे दर्शन झालेत. मस्त एकदम शांत दर्शन झाले. खूप टाइम आपल्या मंदिरात राहायला भेटला टाइम. तर आपण जाऊ आता राम मंदिराचं दर्शन घेऊ. हनुमानगडी ते राम मंदिर फक्त 200 मीटर अंतरावर आहे. तर आपण चालत जाऊया तिथे 200 मीटर. या साईडला लाईन आहे तर हनुमानगडी. तर आपण आलोय राम मंदिराच्या परिसरामध्ये. आता इथं दर्शन घेऊ आपण. आतमध्ये फोन, चप्पल काय चालवू नये, सगळं बाहेर ठेवून जायला लागेल. आपलं दर्शन घेऊन आणि नंतर मग भेटू आपण. खूप गर्दी आहे इथं पण. तर आम्हाला वाटलेला 2 तास लागतील लाईनीत, पण 10 मिनिटात दर्शन झाले. एकदम मस्त भारी, एकदम चांगले सुविधा भारी इकडे या साईडची सगळ्याची. म्हणजे लॉकर सुविधा वगैरे भारी आहेत. पण 10 मिनिटात दर्शन झाले. आपल्याला भारी वाटलं एकदम. तर मग जाऊ कनक दर्शन घेवायला. आता आपण आलो दशरथ महलला. तर मग आता बघू काय आखाडा आहे तिथं. जास्त आखाडे बघू कसे काय असतात. प्रसाद घेतला आहे. आता चाललो आपण कनक भवनला. इथला रस्ता असा एकदम भारी आहे. कनक भवन फिरलो. आता चाललोय आपण तिकडं एक अजून स्पॉट करायला. तर सगळ्या ठिकाणी माकडं आहेत. बघू शकतात. जाम भीती वाटते माकडांनी. डायरेक्ट हमला करतात. बघू शकता. ते प्रभू श्रीरामचा आश्रम आहे. आश्रम तर सध्या बंद आहे. मग आपण जाऊया परत. बघू आतमध्ये चालू आहे वाटतं. चालू आहे. तर आपलं आता कनक भवन आणि श्रीराम मंदिर आणि हनुमानगडी दर्शन झालेलं आहे मस्त. आपण चाललो हॉटेलला. हॉटेलवरनं संध्याकाळी नया घाटला जाऊ. भेटू आपण नया घाटला. सो काय आपण फ्रेश वगैरे होऊन सर्वे घाटला चाललोय. संध्याकाळी थंडी चालू झाली. 6 वाजले इथं आणि थंडी चालू झाली. आणि इथं गल्ली गल्लीमध्ये माकडं आहेत. जाम डेंजर आहेत माकडा. गल्ली बघू शकता तुम्ही. कुत्री वगैरे जाम डेंजर वाटतं इकडं एकदम. पण थंडी जाम आहे. भेटू मग शर्वे घातला. मस्त रिक्षामध्ये 20 रुपये भाडा आहे रिक्षाचा पर पर्सन.
आरती अजून चालू झालेली नाही, 6:30 आरती चालू होईल. तर आपण थांबूया, बघू आरती कशी असते इथून. आपली गंगा आरती झालेली आहे मस्त शैरवी घाटची. तिन्ही घाटची आपण आरती घेतली. आता चाललो मार्केटमध्ये अयोध्याच्या. आता आपले घाटवरून आपण चालत चाललोय रोडाच्या बाजूने फुटपाथवरून. फुटपाथच्या दोन्ही साईडला म्हणजे रामाचं महत्व सांगितलंय, काय काय घडलंय, सगळी रामकथा लिहिलेली आहे आणि चित्र वर्णन केलेले आहेत सगळे. आता चाललोय आपण अयोध्या स्टेशनला. आपली ट्रेन आहे 3 वाजता. आपण जाऊ मुंबईला. सो गाइस आपली जर्नी संपलेली आहे अयोध्याची. अयोध्या एक्सप्लोर एकदम भारी केलं आपण. चालत वगैरे भरपूर फिरलो. चालत एक्सप्लोर केली, जास्त रिक्षा न वापरता. इकडं सगळीकडे म्हणजे जशी बनारसमध्ये आणि काशीमध्ये महादेवची नगरी होती तशीच अयोध्याला रामाची नगरी आहे. एकदम भारी आहे. वन डेसाठी एकदम भारी वाटतंय. सगळीकडे दर्शन वगैरे घेतलं आम्ही. चाललोय मुंबईला. 1:30ची ट्रेन आहे आपली. तर चला जाऊया आपण आता ट्रेनने आणि ब्लॉग संपूया इकडंच. तर चांगला वाटला असेल ब्लॉग तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.